मित्रांनो, आज आपण लोकसत्ता यशस्वी भवमधून नागरिकशास्त्र विषयाच्या चौथ्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। या संबंधीचा लोकसत्ता यशस्वी भवमधील लेख आणि पाठ्यपुस्तक तुम्ही समोर ठेवलेलेच असेल। चौथं प्रकरण आहे नागरी स्थानिक शासन संस्था। नागरिकशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे भारताने संघशासन पद्धती स्वीकारली आणि ती द्विस्तरीय आहे, म्हणजे केंद्रीय पातळीवर केंद्र शासन आणि घटक राज्य पातळीवर राज्य शासन अशा प्रकारे आपली शासन पद्धती चालते। पण याचबरोबर आणखी एका स्तरावर शासन पद्धती निर्माण केलेली आहे, ती म्हणजे स्थानिक पातळीवर, आणि यालाच स्थानिक शासन संस्था असं म्हटलं जातं। राज्य शासनाच्या कायद्यानुसार स्थानिक शासन संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत। स्थानिक शासन संस्था राज्य शासनाच्या कायद्याद्वारे निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी या संस्थांना काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत, तसेच काही साधनही पुरवलेली आहेत, ज्यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये त्या कार्यक्षमरित्या कार्य करू शकतात आणि स्वतंत्रपणे कार्य करू शकतात। आता या स्थानिक शासन संस्थांचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया। स्थानिक शासन संस्था या जनतेच्या निकट असणाऱ्या संस्था आहेत। राज्य शासन किंवा केंद्र शासन हे जनतेपासून दूर आहे, परंतु स्थानिक पातळीवरील समस्या जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्यासाठी त्याचं निराकरण होण्यासाठी वेळ लागू शकतो। उदाहरणार्थ, तुमच्या घरामध्ये येणारं पाणी जर अशुद्ध येत असेल किंवा तुमच्या परिसरामध्ये सार्वजनिक कचरा कुंडीतील कचरा उचलला जात नसेल, तर अशा वेळी या समस्या स्थानिक पातळीवर जास्त लवकर सोडवल्या जातात आणि म्हणूनच स्थानिक शासन संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे, या लोकशाही शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत। लोकशाही म्हणजे जनतेचा शासनामध्ये जास्तीत जास्त सहभाग असणे। स्थानिक शासन संस्थांद्वारे हा जनतेचा सहभाग वाढत जात असतो, कारण स्थानिक समस्या सोडवण्यासाठी लोक स्वतःहून पुढाकार घेतात, त्यासाठी आपल्या परिसरातील समस्या जाणून त्यावरती विचार करतात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, परिसरातल्या अधिकाऱ्यांना त्यासाठी पत्र लिहितात। या सर्वांमुळे जनतेमध्ये नागरिकत्वाची जाणीव निर्माण होत असते। राज्यकारभार कसा चालतो, लोकशाहीमध्ये राज्यकारभाराची पद्धती कोणती, या गोष्टीही सामान्य जनतेला समजतात। अशा समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या वृत्तीतून नवीन नेतृत्व निर्माण होते आणि पुढे हीच लोक राज्य पातळीवर किंवा केंद्रीय पातळीवरील जबाबदाऱ्याही स्वीकारू शकतात आणि त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व तयार होते आणि म्हणूनच लोकशाही शिक्षण देणाऱ्या या संस्था आहेत असं म्हटलं जातं। आजच्या काळातले अनेक नेते असेच पुढे आलेले आहेत। अगदी शरद पवारांपासून विलासराव देशमुख असतील किंवा आर पाटील असतील, हे सर्व ग्रामीण भागातून पुढे आलेलं नेतृत्व आहे। स्थानिक पातळीवरील समस्या सोडविल्यामुळे अनेक नेते पुढे येतात, जे पुढे राज्य पातळीवरील आणि राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्याही स्वीकारू शकतात। अशा प्रकारे राष्ट्रीय नेतृत्व यातूनच तयार होत असते। पुढचा मुद्दा आहे सत्तेचे विकेंद्रीकरण। सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा पाया मानला जातो आणि म्हणूनच आपल्या संघशासन पद्धतीमध्ये आपण 2 स्तरावर तर राज्यकारभार सुरू केलेलाच आहे, पण त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सुद्धा स्थानिक पातळीवर सुद्धा शासन संस्था निर्माण केलेल्या आहेत, ज्या स्थानिक राज्यकारभार करत असतात। यातूनच लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढत जातो। आपल्या परिसरातले प्रश्न जबाबदारीने सोडवण्याची वृत्ती निर्माण होते आणि यातून संघशक्ती निर्माण होत असते।
पुढचा मुद्दा आहे नागरी जाणीवांचा विकास। जनता जिथे राहते त्या परिसराबद्दल तिला अधिक प्रेम असतं आणि त्यामुळे तेथील प्रश्न सोडवण्यासाठी ती पुढाकार घेते आणि यातूनच नागरी जाणीवांचा विकास होत असतो, जे लोकशाहीमध्ये आवश्यक असते। कारण लोकांचा जास्तीत जास्त सहभाग शासनामध्ये असणे आवश्यक आहे। आज आपण बघतो अनेक भागांमध्ये स्थानिक पातळीवरचे हे प्रश्न सोडवण्यासाठी नवे नवे उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ आपल्या परिसरातील कचऱ्याची समस्या कमी व्हावी यासाठी ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं आणि ओल्या कचऱ्याचं रूपांतर सेंद्रिय खतांमध्ये करणं किंवा आपल्या परिसरामध्ये झाडं लावणं, यातून पर्यावरण रक्षण करणं असे अनेक उपक्रम राबवले जातात। अशा प्रकारे नागरी जाणीवांचा विकास होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक शासन संस्था महत्त्वाचं कार्य करत असतात। आता आपण पाहूया भारतातील स्थानिक शासन संस्था। भारतामध्ये स्थानिक शासन संस्थांचे दोन प्रकार आहेत, एक नागरी शासन संस्था आणि दुसऱ्या ग्रामीण शासन संस्था। 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने या शासन संस्थांना अधिकाधिक सक्षम बनवण्यात आलेले आहे, त्यांना अधिकार देण्यात आलेले आहे। तसेच राज्य वित्त आयोगातर्फे त्यांना अनुदानही देण्यात येते, ज्यामुळे त्या अधिक कार्यक्षमपणे आपले कार्य करू शकतील। याचबरोबर या घटना दुरुस्तीद्वारे सामान्य जनतेचा सहभाग स्थानिक शासन संस्थांमध्ये वाढावा यासाठी काही वर्गांना आरक्षण देण्यात आलेले आहे, ज्यामुळे महिला, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचा सहभाग स्थानिक शासनात वाढलेला आहे आणि म्हणूनच त्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत। जास्तीत जास्त जनतेचा सहभाग यामध्ये होऊ लागलेला आहे आणि लोकशाही विकसित होण्यासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे। आता आपण पाहू महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांचे प्रकार। यामध्येही दोन प्रकार आहेत, एक नागरी शासन संस्था आणि दुसरं ग्रामीण शासन संस्था। आज आपण केवळ नागरी शासन संस्थांचा विचार करणार आहोत। त्यामध्ये येतात महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कटक मंडळ, औद्योगिक वसाहत प्राधिकरण। ग्रामीण शासन संस्थांमध्ये 3 प्रकार येतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ज्याचा अभ्यास आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत। नागरी शासन संस्थांसंबंधी एक तक्ता आजच्या लेखामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसून येईल यातला फरक आणि साम्यस्थळ। अशा प्रकारे अभ्यास केल्यामुळे अनेक मुद्दे लक्षात ठेवायला जास्त सोपे होतात आणि म्हणूनच महानगरपालिका आणि नगर परिषद यांचा तक्ता समोर ठेवा, ज्यामुळे तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील। मित्रांनो, महानगरपालिका आणि नगर परिषद यांची रचना या संबंधीचा तक्ता लेखामध्ये देण्यात आलेला आहे। हा तुमच्या समोरच असेल, ज्यावरून तुम्हाला त्यातील साम्यस्थळे आणि फरक या दोन्ही गोष्टी लक्षात येतील आणि लक्षात ठेवायला ते सोपं जाईल। पहिला मुद्दा आहे महानगरपालिका कोठे स्थापन केल्या जातात। 3 लाख लोकसंख्या असेल अशा भागामध्ये, अशा शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन केली जाते। तर नगर परिषदा या 3 प्रकारच्या आहेत। लोकसंख्येवरून त्याचं वर्गीकरण केलं जातं, अ, ब आणि क यामध्ये। 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर अ वर्ग असतो, 40,000 ते 1 लाख लोकसंख्या असेल तर ब वर्ग असतो, तर 40,000पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तिथे क वर्ग असतो। काही ठिकाणी मात्र लोकसंख्येची ही मर्यादा पाळली जात नाही। उदाहरणार्थ थंड हवेची ठिकाणं असतात, ज्यांचं नगर नियोजन योग्य तऱ्हेने होणं आवश्यक असतं, कारण तिथे स्थानिक लोकसंख्या कमी असते परंतु पर्यटकांची संख्या मात्र जास्त असते। अशा ठिकाणी लोकसंख्येची अट शिथिल करून त्या ठिकाणी सुद्धा नगर परिषद स्थापन केली जाते। आता
यांचे काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारण सभा. ज्या शहरामध्ये महानगरपालिका असते त्या शहराचे विभाग केले जातात, ज्याला वॉर्ड असं म्हणतात. आपल्याकडे ABCD असे वॉर्ड करण्यात आलेले आहेत. या प्रत्येक प्रभागातून प्रतिनिधी लोक निवडून देतात आणि त्यांची बनते सर्वसाधारण सभा. नगर परिषदेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे सर्वसाधारण सभा निर्माण केली जाते. या सभेमध्ये प्रतिनिधी किती निवडले जातात हे निश्चित केले आहे. महानगरपालिकेसाठी किमान 65 आणि कमाल 221 सदस्य असतात, तर नगर परिषदेसाठी किमान 17 व कमाल 65 सदस्य असतात. त्याचबरोबर या सदस्यांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण ठेवण्यात आले आहे. या 3 अटी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होतात हे लक्षात ठेवा. या सर्वसाधारण सभेचं काम काय? सभेतून निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यातून एकाची आपला प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड करतात, ज्याला महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर असं म्हटलं जातं, तर नगर परिषदेमध्ये त्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असं म्हटलं जातं. नावं जरी वेगळी असली तरी त्यांची कार्य सारखीच आहे. सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारणं, सभेचं कामकाज चालवणं, वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी देणं ही सर्व या सभेची कामं आहेत. यानंतरचा मुद्दा पाहू, प्रशासकीय अधिकारी. या अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. महानगरपालिकेमध्ये याला आयुक्त असं म्हणतात, तर नगर परिषदेमध्ये त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हटलं जातं. आयुक्तांना जरी राज्य शासनाकडून नेमणूक मिळत असली तरी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील लोकांशी त्यांना जमवून घ्यावं लागते. जर तसं झालं नाही तर सर्वसाधारण सभा ठराव करून राज्य शासनाला आयुक्तांना परत बोलावून घेण्याची विनंती करू शकते. प्रशासकीय कामं पार पडणं, सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं ही कामं या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतात. त्यानंतरचा चौथा घटक आहे तो म्हणजे समित्या. महानगरपालिका आणि नगर परिषद यांच्यामध्ये काही विशिष्ट समित्या नेमल्या जातात. त्यातली सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे स्थायी समिती आणि इतर असतात विषय समित्या. शिक्षण, आरोग्य किंवा रस्ते या संबंधीच्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातात आणि त्या समित्या आपापल्या अखत्यारीत येणारी कामे पूर्ण करत असतात. त्यांच्यामध्ये एकवाक्यता आणण्याचं कार्य स्थायी समिती करते. त्यांच्यासाठी निधी मंजूर करणं, वार्षिक अर्थसंकल्प तयार करणं ही कामं स्थायी समितीची असतात आणि त्यामुळे स्थायी समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. यानंतर पाहू या स्थानिक शासन संस्थांची कार्ये. या कार्याचे 2 प्रकार आहेत, आवश्यक कार्ये आणि ऐच्छिक कार्ये. जी कार्य करण्यासाठी या स्थानिक शासन संस्थांची निर्मिती केलेली आहे त्यांना म्हणतात आवश्यक कार्ये. स्थानिक शासन संस्थांची आवश्यक कार्ये यामध्ये पाणी पुरवठा करणे, रस्ते बांधणे, त्याची देखभाल करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्ममृत्यूची नोंद करणे, प्राथमिक शिक्षण देणे, आरोग्यासंबंधी सुविधा निर्माण करणे ही सर्व कामे आवश्यक कामे आहेत आणि सर्व स्थानिक शासन संस्थांची ही कामं सारखी आहेत. ऐच्छिक कामं म्हणजे ज्या शासन संस्थांकडे अधिक निधी उपलब्ध आहे ते ही ऐच्छिक कामे करू शकतात आणि आपलं शहर अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सार्वजनिक ग्रंथालय निर्माण करणे, वाचनालय स्थापन करणे, सार्वजनिक बागा निर्माण करणे, वस्तू संग्रहालय निर्माण करणे, अशा प्रकारची कामं
ही केली जातात। त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची सोयही केली जाऊ शकते। ही कामं ऐच्छिक आहेत। यानंतर आपण बघणार आहोत पुढची स्थानिक शासन संस्था नगर पंचायत। नगर पंचायत कुठे स्थापन केली जाते? ज्या ठिकाणी 10,000 ते 25,000 लोकसंख्या असेल अशा गावांमध्ये नगर पंचायत स्थापन केली जाते। विशेष म्हणजे हा भाग शहरी भागाच्या जवळ असतो आणि शहरी भागामध्ये हळूहळू परावर्तित होत असतो। मराठी भाषेतल्या बदलते बोरगाव या पाठामध्ये तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे, याचा अभ्यास केलेला आहे। अशा प्रकारे परिवर्तनशील जो भाग असतो, शहरी भागामध्ये परिवर्तन होणारा जो भाग असतो, अशा ठिकाणी नगर पंचायत स्थापन केली जाते। म्हणजेच एखाद्या महानगरपालिकेच्या 20 किलोमीटरच्या आत एखादं गाव असेल आणि तिथला 25% पेक्षा अधिक लोक हे शेती व्यतिरिक्त कामात गुंतलेले असतील किंवा काही गावातले 50% पेक्षा अधिक लोक शेती व्यतिरिक्त कामात आहेत, पण महानगरपालिकेचं अंतर 20 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, अशाही भागात नगरपंचायत स्थापन केली जाते। मात्र हा निर्णय राज्य शासन घेत असते। यासाठी गावाचे 10 भागांमध्ये विभाग केले जातात। प्रत्येकातून एकाची निवड जनता करते आणि असे 10 प्रतिनिधी आपल्यातील एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आपल्या भागाचा कारभार करत असतात। चौथं आहे कटक मंडळ। स्थानिक शासनाचा हा एक वेगळा प्रकार आहे। ज्या ठिकाणी आपल्या लष्करी छावण्या आहेत आणि त्याच परिसरामध्ये नागरी लोकवस्ती आहे, अशा भागामध्ये कटक मंडळ स्थापन केलं जातं। भारतामध्ये अशा एकूण 62 कटक मंडळे आहेत। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळे आहेत। लोकशाहीमध्ये हा एक वेगळा प्रकार आहे, लोकशाहीशी विसंगत असणारा। वैशिष्ट्यावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल। याचं पहिलं वैशिष्ट्य आहे या कटक मंडळाचं नियंत्रण भारत संरक्षण मंत्रालयातर्फे केलं जात असतं। दुसरी गोष्ट, याचा जो अध्यक्ष असतो हा जनता निवडत नाही, तर त्या परिसरातला जो छावणी प्रमुख असतो तोच या कटक मंडळाचा अध्यक्ष असतो। याचबरोबर आतापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहिलं, लोकनियुक्त सदस्य म्हणजे लोकांनी निवडून दिलेले सदस्य हे अधिक प्रमाणामध्ये असतात, पण इथे मात्र निर्वाचित सदस्य आणि पदसिद्ध सदस्य यांच्या संख्येमध्ये तफावत असते। नियुक्त आणि पदसिद्ध सदस्यांची संख्या निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा जास्त असते। कटक मंडळाचा अध्यक्षच काही सदस्य नियुक्त करत असतो, तर त्याचबरोबर या छावणीचा अभियंता किंवा वैद्यकीय अधिकारी हे त्याचे पदसिद्ध सदस्य असतात। या कटक मंडळाचीही 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जात असते। लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या लक्षात येईल की कटक मंडळे ही लोकशाही व्यवस्थेपेक्षा थोडी वेगळी आहेत, ज्यांचं नियंत्रण संरक्षण मंत्रालयाकडे आहे। परंतु हा भाग आवश्यक आहे, कारण संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी छावण्या आवश्यक आहेत आणि म्हणूनच तिथे अशा प्रकारे कटक मंडळ हे वेगळी शासन संस्था निर्माण केली जाते। 5वी शासन संस्था आहे औद्योगिक नागरी वसाहत प्राधिकरण। मात्र महाराष्ट्रामध्ये अशी एकही संस्था स्थापन झालेली नाही। ज्या भागामध्ये औद्योगिकीकरण सुरू झालेले आहे अशा भागामध्ये ही स्थानिक शासन संस्था स्थापन करता येते। आपण पाहिलं स्थानिक शासन संस्थांचे नागरी प्रकार। तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये कोणती शासन संस्था कार्यरत आहे हे समजून घ्या। आपल्या परिसरातून कोणते प्रतिनिधी निवडले गेले आहेत, हे प्रतिनिधी आपल्या भागात कोणती कामे करतात हे जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला स्थानिक शासन संस्थांच्या कारभाराची अधिक माहिती मिळू शकेल।
या संबंधीची प्रश्नोत्तरे कशी लिहावी हे लेखात दिलेले आहे। या लेखावरून तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि इतर प्रश्नांची उत्तरे लिहा। आतापर्यंत तुमच्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्याचं निराकरणही आम्ही केलेलं आहे। या पाठासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।